नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप व्लॉग सिरीजच्या डे 6 मध्ये. आजचा आपला व्लॉग सुरू झाला राजस्थानी स्टाईल डाळ बाटीच्या रेसिपी सोबत. मम्मीने आज सकाळी बनवली होती डाळ बाटी, जी की राजस्थानची सर्वात फेमस डिश आहे. अशा स्पेशल डिशचं पार्सल डिलिव्हर करायला मी आणि मामा निघालो मावशीच्या घराच्या दिशेने. मावशीच्या घरी पोहोचून मावशीला पार्सल दिलं व पुन्हा घरी आलो व डाळ बाटीवर ताव मारून मी तयार झालो एका इव्हेंटसाठी. आजचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता लोटस बिझनेस स्कूल पुनावळे यांनी, ज्याचं की नाव आहे सिनोव्हेशन 2026. सिनोव्हेशन 2026 मध्ये बरेचसे नवीन स्टार्टअप, टेक्नॉलॉजी, हेल्थ सेक्टर व ॲग्रिकल्चर रिलेटेड येणार होते. मग अशा या इव्हेंटला कव्हर करणं तर फार गरजेचं होतं, कारण आपण जे हेल्थ सेक्टरमध्ये ॲप बिल्ड करत आहोत याच्यामध्ये आपल्याला भरपूर यांची हेल्प होणार होती. इव्हेंटची एक्झॅक्ट लोकेशन माहिती नसल्यामुळे आपल्याला थोडीशी पायपीट देखील करावी लागली व आपण पोहोचलो लोटस बिझनेस स्कूल पुनावळे येथे. इव्हेंटला पोहोचताच मी सर्वात पहिले गेलो हेल्थकेअर सेक्शनमध्ये, जिथे की आपण सर्वात पहिले भेट दिली 22 न्यूरो या स्टॉलला. त्यांचा संपूर्ण फोकस होता ह्युमन ब्रेन हेल्थ वरती येणारे डिसीज व त्यावरती दिले जाणारे ट्रीटमेंट. ह्या इव्हेंटला व्हीजीओएम ह्या आपल्या टीम मधून आपल्याला 2 मेंबर्सनी जॉईन देखील केलं होतं. त्यांच्याबरोबर हा इव्हेंट कव्हर केला व निघालो घराच्या दिशेने. घरी येऊन थोडीशी पेटपूजा केली आणि थोडा वेळ आराम केला, कारण आज आपण खूप थकलो देखील होतो. त्याचबरोबर आज आपण कव्हर अप करणार आहोत आयडिएशन स्टेजचा शेवटचा टप्पा. आयडिएशन स्टेजमध्ये तर तुम्ही आयडियाबद्दल क्लिअर होता, पण त्यावरती वर्क करण्यासाठी तुम्हाला तुमची टीम देखील लागते, कारण टीमशिवाय कुठलंही काम अपूर्णच असतं. या आयडियावर काम करण्यासाठी तुम्ही टीम कशी फॉर्म करणार, ती टीम काम कशी करणार, त्या टीम बरोबर तुमचं कोलॅबोरेशन कसं असेल, या सर्व माहितीसोबत मी भेटेल तुम्हाला उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.